तेवढा 5 मिनिटासाठी मी हेल्मेट वापरणार आहे का? मग मी आता जर माझा चालान फाडला फाडून 500 रुपयाचा मी तुला चालान लावतो. बोल जमेल तुला? असं का करता? भाऊ थांबा थांबा थांबा. काय झालं की पोलीस आलं पाहिजे? तुम्ही आमच्या भाऊ घर दाखवता. अरे हेल्मेट नाही म्हणून अडवलं. अरे हेल्मेट नाही म्हणून आलं ना. अरे इथं जायचं झालं घर बाजूला. मग हेल्मेटची गरज काय? आणि त्याची त्याची केस बिघडले म्हणजे तुम्ही झाला का? अरे बाबा हो, मला एक सांगा, 10 मिनिटाच्या दुरीवर त्या व्यक्तीसोबत बिना हेल्मेटनी जर चुकून काही घडलं तर त्याच्या ठिकाणात चुकून काय झालं तर चुकून त्याला ऍक्सिडेंट होऊ शकते. ऍक्सिडेंट म्हणा किंवा समोरून स्पीडला गाडी आली तर स्लिप झाला, चुकून काही कारण असतं तर मग कितीची राहील? बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. पण काय असते काही काही लोकांना प्रॉब्लेम असतो नाही का भाऊ? बरोबर आहे ना. आता काही काही लोक हेल्मेट लावत नाही, कारण केस खराब होते, कोणाला डोक्स खाली होते, कोणाला घाम होते, म्हणून लावत हेल्मेट. काय बदललं? मला सांगा, या आपल्या शरीरापेक्षा आपल्याला शान महत्वाची आहे, आपला जीव महत्वाचा आहे. अरे तुम्ही चालन फाडता आमच्याकडून. तसं नाही. अरे कधी कधी हेल्मेट न माझी मान पण करते. अगदी बरोबर बोलला भाऊ, बरोबर बोलला. मला सांगा बरं, एवढे चांगले केस होते पण बिघडते. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता पहा, या माझी केस बिघडते, माझी मान कळते. आता 10 मिनिटाच्या याच्यासाठी जर यांच्या जीवाला हे झालं तर किती मोठं शरीर अकडणार आहे? अकडणार आहे की नाही अकडणार आहे बाबा? हा, आता तुम्ही प्रवास करत आहात. अरे त्या डोक्यावर हेल्मेट नाही, मी प्रवासांना विचारत आहे. त्यांच्याही डोक्यावर हेल्मेट नाही किंवा त्यांनी आणलंही नसेल, आणलं का हो? ते तरी नियमाचं पालन करत आहे. हा व्यक्ती बिना हेल्मेटची गाडी चालवतोय, मग किती मोठा गुन्हा केला? नाही, तुम्हाला काय सांगू, त्या लेकाचा घात झाला. त्याला हेल्मेट घाल म्हटलं होतं पण त्याला हेल्मेटच नाही घातलं. सांगा ऍक्सिडेंट झाला आणि मला बी लग्न केला, तो दिवाणीशी गेला पण मला बी लग्न करू सोडलं. या बाईचं काय झालं? शेवटी पोरगा खांद्यावर पडला, बाई पायाला गेली, हिची सेवा पोराला करायची, पोरगा घरी पडला. आता सेवा कोण करत आहे? आता काय पोराची करत आहे? मग कोण चुकलं, पोरगं चुकलं की नाही? अशी चुकी आपण करायला पाहिजे का? असं का? म्हणजे या बाईचा पोरगा गेला? अरे बापरे, हे तर लय भारी झालं. म्हणजे लोक आज आमची जे आरटीओ डिपार्टमेंटची जे पोलिसाचे आपल्याकडून चालन काढते ते आपल्या सुरक्षेसाठी काढते, त्याच्यात त्यांचा काही पर्सनॅलिटी नाही. कारण का आपण काय करतो, नियमांचं पालन करत नाही. आरटीओने जे काही नियम आपल्यासाठी घालून दिले ते काय घालून दिले? आपल्या सुरक्षेसाठी घालून दिले. हा मित्र हा हेल्मेट घालत नाही, उद्या चालून काय झालं तर ते पोरं असं तुमच्यासोबत होऊ शकतो. त्या बाईसोबत झालं नाही का? म्हणून मला एकटं कळलं बा, बरोबर तू काही म्हणू शकत नाही. आजपासून मी रोज हेल्मेट घालून आणि तोच गाडीवर जाईन. तू मग आता मला पण घातला. आता आम्हाला आमची चूक समजली आहे, आम्ही हेल्मेट घालू, तुम्ही घाला. त्या बाईकडे ऐका, आपला कुटुंबाचा विचार करा आणि हेल्मेट घालूनच प्रवास करा गाडीवर. कारण आज हेल्मेटच्या वापरामुळे कितीतरी अपघाताचं प्रमाण आणि मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे. मग मृत्यूचं प्रमाण जर थांबायचं असेल तर हेल्मेट घालणं अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे, चला. अरे काय झालं? अरे तुम्ही आपल्या पैशाने देतो. दारू घेऊन तू गाडी चालवत आहे, तुझा बॅलन्स बिघडला किंवा तुला मागच्या गाडीने टाकून दिलं तर काय करशील? अरे पण कोणाने पैसे मागितले का आम्ही? पैसे नाही मागितले. दोस्ताला काउंटर करून पोलीस झालं तुझं घर फायदा उठवते का? मी काय घर पाहिजे करून राहिली. अरे तो पेला भाऊ पितो आपण अरे बाईला बाहेर राहायचं तो पितो. आता तो पेतो, एवढी पेतो